जरांगेंना आरक्षणाचा मुद्दा मांडायचा असेल तर त्यांनी राजकारणामध्ये येऊन लोकसभेत यावं, प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढण्यासाठी सरकार सकारात्मक, अनावधानानं मुंबई आंदोलनाच्या वेळी परिस्थिती बिघडू शकते, तर जरांगे यांच्यावर कोणत्याही मंत्र्यांना ट्रॅप लावला नाही, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना, जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जवळपास 200 मराठा बांधव टेम्पोमधून मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा समाजाचा मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण, 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार, पालिका नगरपालिकेमधील कर्मचारी राज्यभरामध्ये सर्वेक्षण करणार। बीडमध्ये पोलिसांचा रूट मार्च, जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या धर्तीवर बीडमध्ये अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली, पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी विशेष तयारी। लातूरच्या देवणीमध्ये मराठा बांधवांची ट्रॅक्टर रॅली, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होणार। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनाला सांगलीमधून हजारो तरुण जाणार, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये निर्णय। परभणीमध्ये कुणबी नोंदींसाठी पुन्हा एकदा फेर तपासणी करण्याचा निर्णय, कुणबी नोंदींची संख्या कमी आढळल्यामुळे विभागीय आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। धाराशिवमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण रूपरेषा जाहीर, 20 जानेवारीपासून राज्यभरात प्रशिक्षण सुरू होणार, राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे सूचना। 48 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू, पेन्शनचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संप मागे न घेण्याची अंगणवाडी सेविकांची भूमिका। संपावर असलेल्या काही अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा मिळाल्याचा आरोप, संभाजीनगरमध्ये 4000 पैकी 1000 अंगणवाडी सेविकांची माघार, मात्र इतर सेविका संपावर ठाम। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये यायचं असेल तर त्यांना मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला काय अडचण आहे, आंबेडकरांनी राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हायला हवं, पृथ्वीराज चव्हाण यांचं मत। उत्तर मुंबईमधील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून मालाडमधील राम मंदिर, साई मंदिर आणि हनुमान मंदिर, शिव मंदिराची स्वच्छता। नाशिकचे आमदार सत्यजित तांबे पहिल्यांदा नंदुरबार दौऱ्यावर, दुर्गम भागातील विविध समस्यांचा आढावा घेत लवकरच प्रश्न शासन दरबारी लावण्याचं आश्वासन। अकोल्यामधील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, मुंबईतील देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये संदीप पाटील यांची राष्ट्रवादीमध्ये घर वापसी। सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेमधील ठाकरे गटाच्या 6 आजी माजी नगरसेवकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा।